12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात 4 विधी संघर्ष मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात। देवरू तालुक्यातील लग्न समारंभात आलेल्या 12 वर्षीय मुलीचा अपहरण करून हत्या केली प्रकरणात पोलिसांनी कुठलेही सबळ पुरावे नसताना मोठ्या शिफारसीने या घटनेचा तपास करून 4 विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेतले असून हे 4ही विधी संघर्ष मुले देवरू तालुक्यातील चिलाटी गावातील रहिवासी आहेत। 19 एप्रिलला पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोटानपार गावात लग्न समारंभासाठी आल्या होत्या असून पीडित मुलींच्या मित्रांनीच तिला आपल्या दुचाकीवर बसवून वडेकसा जंगलात नेऊन जात तिथे असलेल्या इतर 3 आणि सोबत घेऊन जाणाऱ्या मुलांनी मिळून पीडितेवर जंगलावर सामूहिक अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करीत हत्या करत पळ काढला होता। 20 एप्रिलला सकाळी पीडितेचा शोध घेतला असता गावकऱ्यांनी पीडित मुलीचा मृतदेह जंगलात दिसताच पोलिसांना माहिती दिली। मात्र सदर घटनास्थळी मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास अडथळा निर्माण झाला होता असल्याचा पोलीस 6 टीम तयार करून या संदर्भात तपास केला असता पीडितेच्या मोबाईलवरून काही मुलांची चॅटिंग समजून आल्याने आणि हत्येचा वेळ सारखा असल्याने पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत 4 विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेत चौकशी केली आहे। 2 मुलांचे गुन्हा कबूल केले असल्याने माहिती पोलिसांनी दिली आहे। आतापर्यंत ते गुन्ह्यामध्ये 4 आरोपी यांना ताब्यात घेतली गेली आहे आणि त्यांना नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे जुवेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मे पर्यंत तिथे पाठवलेले आहे। सर काय उद्देश होता त्या हत्या करण्याचा त्या आरोपींचा? आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे जुवेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले। सर मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते यांचं काय कनेक्शन होतं नेमकं? कुठून ओळख पटली? जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड 6 मध्ये होते आणि जे मुलगा होते ते 4ही लोक 12th पास आउट होते आणि आता ते सध्या ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते। सर अतिशय नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय काय अडचणी नेमक्या आल्या होत्या आपल्याला? अडचणी अशा आले होते की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही। तर हे सगळे अडचण आले होते तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेव सोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे। हे 4 लोक ताब्यात घेतले त्यांच्यावर कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे? ते जे कलम आहे ते 302, 376, 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट। जे 4 लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महिने, 17 साल 4 महिने, 17 साल 6 महिने आणि 17 साल 10 महिने।